मित्रांनो, अर्णवचा बदला घेण्यासाठी राकेशने अर्णवच्या गाडीचे ब्रेक फेल करून टाकले. आता एवढा नीचपणा कसा करू शकतो यार? म्हणजे इतर वेळी इतर कारणामे इतर कांड केलेले ठीक आहे, पण एखाद्याच्या जीवाशी खेळणं, ते जीव, आणि ते पण नुसतं अर्णव नाही तर अर्णव, अंजली आणि ईश्वरी. पण त्याला हे नव्हतं माहिती की अंजली आणि ईश्वरी पण त्याच गाडीतून जाणार आहे. त्याला असं वाटलं की चिंटुकल्या त्याची गाडी घेऊन ऑफिसमध्ये जाईन आणि त्यामुळे चिंटुकल्या आज काय घरी परत येणारच नाही, तो डायरेक्ट देवाघरी जाईल. परंतु अर्णवचं आपल्या बहिणीवर खूप प्रेम, म्हणून तो म्हटला की ताई आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. आणि आता त्यामुळे त्याला खूप अर्जंट काम आलं, त्यामुळे आता त्याला असं वाटलं की माझी ताई आणि ईश्वरी गाडीतून जाऊ दे सेफली आणि मी कॅबने जातो. म्हणून आता ईश्वरी आणि अंजली गाडीतून चाललेले आहेत. आणि आता ब्रेक फेल असल्यामुळे ते बिचारे ड्रायव्हर काकांना ब्रेकच लागत नाहीये. बापरे, प्रचंड हालत झालेली आहे. ह्या दोघी यांचं हसण्या खेळण्याचं वातावरण अगदी इतकं गंभीर झालेलं आहे आणि अगदी आता खूप घाबरलेले आहेत दोघी जणी. काहीच करावं काही समजत नाहीये. आणि अचानक गाडी आता धडकलेली आहे एका खांबाला आणि आता रक्तबंबाळ झालेला आहे. ईश्वरीलाही खूप लागलेला आहे, अंजलीलाही लागलेला आहे आणि त्या ड्रायव्हर काकांनाही खूप लागलेला आहे. आता मात्र ईश्वरीला लागलेला आहे, परंतु तिने जबाबदारी घेतली होती की काही झालं तरी अंजली ताईला ती व्यवस्थित आणि एकदम सुरक्षित हॉस्पिटलमध्ये पोहोचवणार. त्यामुळे आता ती बिचारी कुणाची तरी गाडी आणते आणि आता त्या अंजलीला त्या गाडीत बसवते, त्या ड्रायव्हर काकांनाही गाडीत बसवते आणि अगदी सुरक्षितपणे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेते. बिचारीला चक्कर येत असते, तिलाही खूप लागलेलं असतं, तिलाही अशी झांज येत असते, परंतु त्या दोघांचा जीव वाचवत ती स्वतःचे प्राणही धोक्यात घालते. आणि मित्रांनो, आता अखेर सगळेच जण ऍडमिट झालेले आहेत आणि आता अर्णवला कळलेलं आहे. अर्णव धावत पळत आलेला आहे. अर्णवला असं वाटतंय की हे सगळं कारस्थान मिसिंदोचं आहे. तिला माझ्या आयुष्याचं वाटोळं करायचंय, म्हणून ती माझ्या ताईच्या आयुष्यासोबत खेळली, तिनेच घडून आणलंय सगळं, तिच्यामुळेच झालंय हे सगळं. मी तिच्याबरोबर का पाठवलं माझ्या ताईला? मी का ठेवलं तिच्यावर विश्वास? तिने आधीच माझा विश्वासघात केलाय, तरी मी तिच्यावर विश्वास ठेवला. आणि आता त्यामुळे अर्णव खूप स्वतःला दोष देत आहे. परंतु त्या मूर्ख बिंडोक अर्णवला कोण सांगणार की ईश्वरीमुळे आज त्याची ताई वाचलेली आहे आणि ईश्वरीमुळेच तिचं बाळही राहिलेलं आहे या जगात. खरंच अर्णवला कधी कळणार यार, ईश्वरी किती ग्रेट आहे, किती चांगली आहे. बिचारी ईश्वरी सुद्धा ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये, पण अर्णवला इकडे फक्त त्याच्या ताईचंच पडलंय. त्याला असं वाटतं की ईश्वरीमुळे सगळं झालंय, परंतु आता आजींते त्याला सगळं समजून सांगत आहे की ईश्वरीमुळे जीव वाचलाय, ईश्वरीने काहीच केलेलं नाहीये. मित्रांनो, अर्णवला कधी कळणार की ईश्वरी खरंच किती ग्रेट आहे, किती चांगली आहे. ती राजेशिर्के कुटुंबासाठी स्वतःचा जीवही द्यायला तयार आहे, परंतु या मूर्ख बिंडोक अर्णवला कधी कळणार काय माहिती. लवकर कळू देवा.